ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरेंनी वांद्रेमधील सर्व शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरुण कांबळेंना यावेळी उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात. उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधला. आणि यावेळेला असं एक ठरवतोय की नुसत्या सभा घेण्यामध्ये अर्थ नाही, त्यातून घेणारच एकच जो काय आपला शिवटोला म्हणा भीमटोला म्हणा तो तिथे शिवाजी पार्कवरती मारायचा. आज तर आपण दोघंही म्हणजे शिवसैनिक आणि ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व 16 तारखेला संपेल असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. किरीट सोमय्या काय म्हणाले ते ऐकूया. नगरपालिका निवडणुकीत जे झालं आहे तेच चित्र आपल्याला दिसेल. उद्धव ठाकरे सेना, राज ठाकरे सेना दोन्ही पक्षाचं राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता संपणार. महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले हे खरंय, मग विरोधकांनी त्या ठिकाणी उमेदवार का दिले नाहीत असा सवाल भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी विरोधकांना विचारलाय. आमचं त्यांच्यावरती आक्षेप आहे की या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही, उमेदवार मागे का झाले, आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे. आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत. त्यामुळे आमचा उलटा आक्षेप त्यांच्यावरती आहे की लोकशाहीचा खून त्यांनी केलेला आहे. निवडणुकीचं मैदान सोडून ते पळालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.